नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. विकासाला गती पर्याय एकच भाजप महायुती असा नारा देत भाजपचा निर्धारनामा प्रकाशित. स्वीप मतदान जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत रांगोळी आणि चित्रकलेच्या माध्यमातून मतदानाची जनजागृती. आणि ठाण्याचा रेहमान डकेत आणि ठेकेदारांचा सम्राट संजय राऊतांची एकनाथ शिंदेंचं नाव न घेता टीका. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महानगरपालिका निवडणुकीवर आधारित आज भाजपनं आपला जाहीरनामा प्रकाशित केलाय. यावेळेस जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, आमदार संजय केळकर, माजी खासदार डॉक्टर विनय सहस्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे, शिवसेना प्रदेश सचिव राम रेपाळे, प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की, प्रवक्ता सागर भदे आणि मीडिया संपर्क प्रमुख मनाली गायकवाड उपस्थित होते. ठाण्यातील विकास, रस्ते, मेट्रो, कोपरी पूल अशा अनेक दर्जेदार कामामुळे ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कमळ फुलेल असा विश्वास व्यक्त करून त्यांनी केला आहे. जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी ठाण्याचा विकास अधिक वेगानं करण्याचा भाजपचा प्रयत्न असून या संदर्भातील मास्टर प्लॅन तयार असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं. पायाभूत सुविधा, आरोग्य, सार्वजनिक वाहतूक, शिक्षण, पाणी, अंतर्गत मेट्रो, महिला, युवा, तलावाचं संवर्धन, सांस्कृतिक संवर्धन यासंबंधीची भाजपची विकास योजना या निर्धारनामामध्ये मांडल्या आहेत, अशी माहिती निर्धारनामा प्रमुख प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की यांनी दिली. ठाणे हे आता महाराष्ट्रातील ड्रग्सचा मोठा अड्डा बनत चाललाय असा आरोप करून ठाण्यात कोट्यावधीचे ड्रग्ज सापडतात, तेव्हा या शहराचा तथाकथित बॉस कोण आहे असा प्रश्न शिवसेना उभाटा पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसंच ठाण्याचा रेहमान डकेत आणि ठेकेदारांचा सम्राट अशी टीका राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता केले. ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उभाटा शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या महाविकास आघाडीत वचननामा सोमवारी संजय राऊत यांनी जाहीर केला. ठाणे हे पुण्याच्या जोडीचं सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जात होतं. साहित्य, कला, क्रीडा, नाट्य यांची मोठी परंपरा ठाण्याला लाभली आहे. मंदिरांचं, तलावांचं शहर म्हणून देखील ठाण्याची ओळख होती. पण आज ठाणे हे आता महाराष्ट्रातील ड्रग्जचा मोठा अड्डा बनत चाललाय असा आरोप उभाटा शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी सोमवारी ठाण्यात बोलताना केला. ठाण्यात कोट्यावधीचे ड्रग्ज सापडतं, तेव्हा या शहराचा तथाकथित बॉस कोण आहे असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. अंमली पदार्थांच्या व्यापारामुळे ठाण्याची ओळख कलंकित होते आहे. ठाण्यातील शाळा, महाविद्यालयं, पानटपऱ्या, सार्वजनिक ठिकाणी खुलेआम अंमली पदार्थ उपलब्ध होत आहेत. हे अंमली पदार्थ येतात कुठून आणि पोलीस काय करतात असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. केवळ विरोधी उमेदवारांना उचलण्याचं काम पोलीस करत असतील तर ही लोकशाहीची क्रूर थट्टा आहे असं ते म्हणाले. मंत्र्यांच्या, सत्ताधाऱ्यांच्या नातेवाईकांपर्यंत अंमली पदार्थ प्रकरणाचे धागेदोरे पोहोचतात. ही बाब अत्यंत गंभीर आहे. एक संपूर्ण पिढी नशेच्या गर्तेत
ढकलली जाते आणि सत्ताधारी यावर मौन बाळगून आहेत. लोकांनी याच मुद्द्यावर मतदान केलं पाहिजे असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. अंमली पदार्थांचा कारखाना सापडतो आणि त्या कारखान्याचे धागेदोरे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचतात, तेव्हा प्रश्न उपस्थित होतो की ठाण्यात ड्रग्ज इतक्या मुबलक प्रमाणात खुलेआम मिळत असतील तर त्याचा तपास घरापर्यंत का जात नाही? पानटपरीवर, रस्त्यावर, समोरच्या चौकात संपूर्ण ठाणे शहरात ड्रग्ज मिळत असतील तर उपमुख्यमंत्री, आमदार बाकी सगळ्या विषयावर बोलतात, पण एक पिढी नासवणाऱ्या अंमली पदार्थावर एक शब्दही का काढत नाहीत? ही केवळ राजकीय बाब नाही, ही ठाण्याच्या भवितव्याची गंभीर बाब आहे असं ते म्हणाले. ठाण्याची ओळख नमो नमो ठाणे अशी लावली जाते. हे ठाणे गुजरातचं नाही, हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं ठाणे आहे. याची लाज वाटली पाहिजे अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. ठाण्याचा रहमान डकेत आणि ठेकेदारांचा सम्राट अशी टीका राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता केली. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप मतदान जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत शहरभर विविध शाळांमध्ये रांगोळ्या, चित्रकला, निबंध आणि घोषवाक्य स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी लोकशाहीतील मतदानाचं महत्त्व प्रभावीपणानं मांडलं. मतदानाचा टक्का वाढावा, तसंच जास्तीत जास्त नागरिकांनी लोकशाहीने दिलेला आपला अधिकार बजावावा, यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते. आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपचे नोडल अधिकारी डॉक्टर मिताली संचेती यांच्या सहकार्यानं शहरातील विविध भागात दररोज जनजागृती सुरू आहे. ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 56 ओवळा इथं आज मंगळवारी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. रंगीबेरंगी रांगोळ्यांमधून मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य हा संदेश विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेने पोहोचवला. दिवा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक 27 आणि 28 मध्ये SMG विद्यालय इथं मतदान जनजागृतीसाठी निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा तसंच घोषवाक्य स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. तर वागळे प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक 16, 17 आणि 18 यामधील श्रीनगर आणि शांतीनगर परिसरातील शाळांमध्ये देखील रांगोळी स्पर्धांद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली. यासोबतच सहकारी बँकांना भेट देऊन नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच लोकमान्य प्रभाग समिती अंतर्गत ठाणे मनपा शाळा क्रमांक 120 सावरकरनगर इथं चित्रकला स्पर्धा तर ज्ञानोदय विद्यालयात स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी चित्रकला स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार, सुलभ आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं मेकिंग द डिफरन्स NGO आणि PPFAS म्युच्युअल फंड यांच्या CSR सहकार्याअंतर्गत संजीवनी प्रकल्प राबवण्यात येत असून या प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील 2 प्राथमिक आरोग्य केंद्रांचं उन्नतीकरण करण्यात आलं.
या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला 70हून अधिक अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणं आणि आरोग्य साहित्य प्रदान करण्यात आलं असून या सुविधांमुळे संबंधित केंद्रामध्ये उपचारासाठी येणाऱ्या दररोज 100हून अधिक रुग्णांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा सक्षम करण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. या उन्नतीकरण व साहित्य हस्तांतरण कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा 2 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेली प्राथमिक आरोग्य केंद्र अधिक सक्षम होत आहेत याचा आम्हाला विशेष आनंद वाटतो. भविष्यात देखील अशाच सहकार्याची अपेक्षा आहे, असं यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रणजित यादव यांनी सांगितलं. PFAS म्युच्युअल फंड, जिल्हा परिषद प्रशासन तसेच या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. त्यांच्या सहकार्यामुळं ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये आरोग्य सेवा अधिक सक्षमपणाने करता येत असून प्राथमिक आरोग्य केंद्रात दिलेल्या विविध उपयोगी वस्तूंची किंमत 50 लाखाच्या वर असून लॅप्रोस्कोप, ICU बेड, स्ट्रेचर, बेबी वॉर्मर, टेबल्स, खुर्च्या, मेडिसिन ट्रॉली, डीप फ्रीजर, फ्रीज, TV, कपाटं, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन, ऑक्सिजन सिलेंडर, ऑपरेशन इन्स्ट्रुमेंट्स, फंक्शन बेड अशा वस्तू प्राथमिक आरोग्य केंद्राला दिल्या असल्याचं मेकिंग द डिफरन्स NGOच्या उपाध्यक्ष द्विती मेहता यांनी सांगितलं. शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ठाणे कॅसल मिल नाक्यावरील साहेब मीनाताई ठाकरे चौकात स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांची जयंती अर्थात ममता दिन साजरा करण्यात आला. यंदाच्या वर्षी ममता दिनानिमित्तानं मेघडंबरीमधील मासाहेबांच्या अर्धपुतळ्याला शिवसेना उबाठा गटाचे प्रभाग 11चे उमेदवार महेश्वरी संजय तरे, भक्ती भोईर, प्रदीप मोरे आणि मनसेच्या उमेदवार सीमा इंगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. ममता दिनाचं औचित्य साधून सर्वप्रथम महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भ.प. तुषार महाराज शिंदे यांच्या हस्ते हा पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या तसबिरीला शिवसेना उबाठा ठाणे शहर समन्वयक संजय तरे, विभाग समन्वयक योगेश भोईर यांनी पुष्पहार अर्पण करून उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या आणि वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ वारकरी रोहिदास शिंदे यांच्या हस्ते दीपक प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. मासाहेबांच्या ममता दिनाचा कार्यक्रम ठाणे शहर समन्वयक माजी नगरसेवक संजय तरे आणि ठाणे जिल्हा महिला उपसंघटक महेश्वरी तरे यांनी केला. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. विकासाला गती पर्याय एकच भाजप महायुती असा नारा देत भाजपचा निर्धारनामा प्रकाशित. स्वीप मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत रांगोळी आणि चित्रकलेच्या माध्यमातून मतदानाची जनजागृती.
आणि ठाण्याचा रेहमान डकेत आणि ठेकेदारांचा सम्राट संजय राऊतांची एकनाथ शिंदेंचं नाव न घेता टीका. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.